दुसरा शब्द, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंबद्दल ते असं बोलले, नकली संतान. ही दोन शब्द ऐका थांबा मी तुम्ही बोलत असताना मी बोलत नव्हतो, कृपया करून बोलू नका. आणि फडणवीस साहेबांचं एक वाक्य आणि एक ब्रेकिंग येथे मध्ये, माफ करा मला थांबवावं लागेल, पण नाशिकची जागा शिवसेनेच्या हातून गेलेली आहे. नाशिकमध्ये गोडसे आतापर्यंत खासदार होते, पण राजाभाऊ वाजे यांनी विजय मिळवलाय. उबाठाचे राजाभाऊ वाजे हे अखेर दणदणीत विजय मिळवून नाशिकमधून विजयी झाले आहेत. म्हणजे ओबीसी मतं इथे भाव खाऊन गेली असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही. चारही उमेदवार जे महत्त्वाचे नाशकातले उमेदवार होते, चारही ते मराठा उमेदवार होते. उबाठाचे राजाभाऊ वाजे यांच्याकडे सगळं पारडं झुकेल असं कालपर्यंत आपण म्हणत होतो. जे विश्लेषण नाशकाचं आपण करत होतो, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, बारामती या सगळ्यांविषयी सातत्याने महाराष्ट्रात आपण बोलत असताना आता नाशिकमधून बातमी येते हेमंत गोडसे यांचा पराभव झालेला आहे आणि राजाभाऊ वाजे उबाठाचे यांचा विजय झालेला आहे. माझं वैयक्तिक याच्यातलं निरीक्षण असं आहे की शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाला आपला उमेदवार ठरवता आला नाही आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा त्यांना या पराभवाच्या निमित्तानं पाहायला मिळतो. याच्यामध्ये मी सांगेन, याला कारणीभूत एकनाथ शिंदे किंवा शिवसेना नाही, याला कारणीभूत भाजप. तिथे हिंगोलीचा उमेदवार बदला, आमचा सर्वे हिंगोलीचा उमेदवार बदलला. इथे नाही आमचे ते 3 खासदार आहेत, 40 नगरसेवक आहेत, आमचा क्लेम. आमदार आहेत, 40 नगरसेवक आहेत. चाणक्य दिल्लीतले सांगतायत छगन भुजबळांनी उमेदवारी करावी. म्हणजे सगळीकडून नाक तोंड दाबून लाथ बुक्क्याचा मार त्यांनी दिला. आणि त्याचे पण आता राजाभाऊ सुवर्ण तू जे सांगितलं, मी नाशिक जिल्ह्यातला आहे आणि सिन्नर तालुका हा वंजारी समाजाचा प्राबल्य असणारा तालुका, पण त्या वंजारी समाजातला प्रत्येक माणूस हा राजाभाऊंच्या बरोबर होता. प्रत्येक माणूस. त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं होतं, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राजाभाऊ याच्याशिवाय आम्हाला दुसरं काही माहिती नाही. बराच प्रयत्न केला, पंकजा ताईंना सुद्धा आणण्याचा प्रयत्न झाला, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं की काही करा, इथे येता कामा नये, अन्यथा आम्हाला जाहीर करावं लागेल, आम्ही तुमच्या बरोबर नाही. आपण भाजपचे नेते तुम्ही सांगितलेल्या मुद्द्यांचं विश्लेषण नक्की करतील, पण मगाशी तुम्ही जे बोलत होता दोन शब्द एक वाक्य राहील. एक वाक्य ते असं होतं फडणवीस साहेबांचं की मी परत येईन म्हणत आलो खरा, पण 2 पक्ष फोडत आलो. हे महाराष्ट्राला आवडणार नाही, कारण ही पुरोगामी लोकांची जमीन आहे. इथे फुले शाहू आंबेडकर आणि संत परंपरा आणि विद्रोही संत परंपरेची ही जमीन आहे. इथे असं घाणेरडं राजकारण कधीही कोणाला आवडलेलं नाही. त्याची किंमत ते आज मोजताय. तुम्हाला श्रीकांत, एक प्रश्न फक्त श्रीकांतजींना विचारते. श्रीकांतजी, हे जसं म्हणाले धात्रक सर की तुमचा जो सर्व्हे होता तो कुठेतरी थोडंसं थांबवतो. नारायण राणे केंद्रीय मंत्री, भाजपचे नेते कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करताना आपल्याला दिसत आहेत या दृश्यांमध्ये. नारायण राणे यांनी शेवटच्या काही दिवसांमध्ये सगळं पणाला लावलं होतं अगदी. आणि मविया ची म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये मविया खूप मोठ्या प्रमाणात बोलत होतं. विनायक राऊत मोठमोठ्या वल्गना करत होते. विनायक राऊत म्हणत होते की डिपॉझिट जप्त होईल, इतकं काम आम्ही करून दाखवू, म्हणजे केलेलं आहे काम. आणि नारायण राणे